माझी शानू बेबी डायनिंग टेबलवर सुद्धा मेकअप करते. शानू बेबी यू आर सो क्यूट. क्यूट दिसते माझी शानू बेबी. कम ऑन लेट्स गो. हो थांब पण आपण कुठे चाललोय? रेस्टॉरंटमध्ये मग केड्याला पण केड्या केड्या नाही, आपणच जायचंय. हा प्लीज. यार मम्मा तो खूप बिचारा आहे यार, मित्र आहे तो माझा. ऑलरेडी तू त्याच्यावर खूप सारा खर्च केलायस. आता नाही. कारण तो माझा बेस्टी आहे. तो तुझा बेस्टी आहे, तो तुझा फ्रेंड आहे, पण तो गॅरीचा चमचा आहे. हा तो कसा इतरांना युज करून घेतो तसं आता आपण त्याला युज करून घ्यायचं. आलं लक्षात? सोनू बेबी. यार काय दिवस आले. माझ्याच घरात असं चोरून बोलावं लागतंय. केड्याचं पण ना काय चाललंय काही कळत नाही. यार हा कोणाचं? अरे गुरु. हा बोल डार्लिंग. रे तू काय झोपेतच की काय? इथे माझी झोप उडालीये. काय रे, काय झालं आता? अरे तू जागा हो आधी. इथे ही बाई आल्यापासून मला काही सुचतच नाहीये रे. अरे माझं डोकं चालत नाही यार. नाही तू नकोच चालवूस डोकं. तू फक्त ती काय डोकं चालवते ना ते बघ. जरा लक्ष ठेव. काही प्लॅन कळला का? अरे नाही नाही यार, काहीच नाही कळलं. अरे मग काय करतोयस का तू? बरं शनाया कुठे? शनाया असेल ना घरी. ए शनाया, शनाया, ए मम्मा, मम्मा. हे गुरु, मला वाटतं घरात मी एकटाच आहे. मी आवाज देतोय पण कोणी ओ देत नाहीये. तुला एक काम सांगितलं होतं, त्यांच्यावर जरा लक्ष ठेवतो. तू झोपा कसल्या काढतोय? अरे काय झोपतोय झोपतोय म्हणजे? ती आल्यापासून बाई नुसती त्रास देते यार. हे आण, ते कर, ते बनव, सँडविच बनव, पाणी पाहिजे. अरे किती थकलो यार, म्हणून झोपलो होतो. डोळा लागला होता माझा, उघडला नाही. आणि एक दिवस ना तुझ्या नादात मला कायमचे डोळे मिटावे लागणार. अरे यार असं का बोलतोय यार तू? मग काय करू केल्या? एक साधं काम सांगितलं, तू आळशासारखं झोपा काढतोय. काहीतरी कळलं का प्लॅन? काय 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 काही कळलं का? काय नक्की प्लॅन आहे? अरे मी ट्राय केला होता ना, पण ती बाई ताकास तूर लागू देईल तेव्हा ना. काय करू यार मी? तू एक काम कर, तू झोपाच का. तेवढंच जमतं तुला. युजलेस. ओके झोपतो. सरिता वहिनी काळजी करू नका अजिबात. ती बाई जर काय बोलायला लागली ना तर तिला सरळ नागपूरचं पाणी दाखवा. नाही ना, या वेळेला तर मी घाबरायची नाहीच ना. जे काय व्हायचं ते होऊन जाऊ दे ना, बघते ना. नाही आणि एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपल्याला काही भांडण मिळणं आधी करायचं नाहीये. ती काय बोलते त्याच्याकडे नीट लक्ष द्या आणि मग काय ते ठरवा. नाही नाना बरोबरच आहे तुमचं. कदाचित ती चांगलेही बोलेल किंवा दोन्ही अर्थाने बोलेल. आपण फक्त अलर्ट राहायला हवं. मी तर पोलिसातच फोन केला. का? हा म्हणजे ते मित्र आहेत ना माझे, सावंत साहेब रिटायर्ड आहेत, पण त्यांना सांगून ठेवलंय काहीही वेळ आली तर मी तुम्हाला फोन करीन. त्या बाईला तुम्ही फोनवरच धमकी द्या. तिला कुठे माहितीये सावंत रिटायर्ड आहेत का कोण आहेत ते. वा माझ्यानी तुम्ही या बाबतीत एकदम सॉलिड आहात. हो हे संपादकीय डोकं आहे. नाही ते सगळं असलं ना तरी राधिका तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही सगळेजण इथे आहोत. व्हेरी गुड. म्हणजे आपली सगळी फौज तयार आहे. राधिके तू लढ, आम्ही आहोत सगळे तुझ्या पुढे. नानाजी तुम्ही सगळेजण आहात का नाही म्हणून मला खूप आधार वाटते. पा वहिनी तुम्ही खंबीर राहायचं लक्षात ठेवा. बरं ती बाई येणार आहे किती वाजता? आता तर यायचीच झाली ना ती, अजून आली कशी नाही तेच कळत नाही. काय सगळे काय जमलेत बरं? तुमच्या होणाऱ्या सासूबाईंचा समाचार घ्यायला. हा ती बया यायची ना, तिला हुसकावून लावायचंय म्हणून हा सगळा कडेकोट बंदोबस्त लावलाय. आई अगं काय आहे? एक बाई काहीतरी बोलते आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवता. एवढं सिरियसली घेतलं?
ती म्हणाली येणार म्हणजे काही येणार आहे का? आणि तुम्ही सगळे कामं धंदे सोडून घरी वाट बघत बसताय? हो, तुला कसं माहिती? तुला सांगून करते का ती सगळं? एक मिनिट, याच्यामध्ये माझा काही संबंध नाहीये. मला अजिबात माहिती नाहीये की ती कधी येणार होती आणि काय करणार होती आणि काय केलंय. मला काही माहिती नाही. आणि ती फक्त म्हणाली म्हणून मी काही काम धंदे सोडून घरी नाही बसणार आहे. चल, मी येतो. आहे बा, थांब बरं. असं कसं बरं निघून जाशील तू? हे सगळी जण कोणासाठी जमलेत बरं? आपल्यासाठीच जमलेत ना? हा? आणि तुला कायचं काम आहे रे? अगं, आहेत महत्वाची काम आहे, जाऊ दे. ए, काम बिम काही नाही बरं का. इथं जीवन मरणाचा प्रश्न आहे. यापेक्षा वेगळं काही काम असता कामा नये. हे बघ गुरुनाथ, हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे. त्यामुळे तुला जबाबदारी झटकता येणार नाही. आणि राधिका त्या बाईला एकटीनं तोंड देणार नाही. थांबावंच लागेल तुला. थांब इथं. मी आज किती दिवसांनी लंचला आली आहे माहितीये मम्मा. लास्ट टाइम आले होते तेव्हा मी, गॅरी, केडे आणि मावशी आम्ही गेलो होतो लंचला. शानू बेबी, काय जर का आपलं ते गॅरी 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 गॅरी. तुझी मम्मा अशी आहे ना की ती तुला रोज लंच साठी वेगवेगळ्या रेस्टॉरंट मध्ये नेऊ शकते, रिअली? पण नेणार नाही. मला माहिती, कारण तू कंजूस आहेस. कंजूस आहे मी? चल, लेट्स गो. ना मम्मा, सॉरी सॉरी. आपण ऑर्डर देऊया? हा, देऊया देऊया. वेडा. यस मैम. 2 टॉमियम सूप, जल्दी. ओके मैम. मम्मा, पण आय एम सरप्राइज्ड ना. चक्कास तू मला रेस्टॉरंट मध्ये घेऊन आली आहेस आणि बिल तू देणार आहेस, म्हणजे पैसे खर्च करणार आहेस. शानू बेबी, कसं आहे ना, तुझ्या मम्माला माहितीये कुठे पैसे खर्च करायचे, कुठे पैसे खर्च करायचे नाही. आणि ज्या दिवशी तुझी मम्मा पैसे खर्च करेल ना, त्या दिवशी सूर्य नक्की पश्चिमेला उगवला असेल. वेट, पण सूर्य तर ऑलरेडी पश्चिमेला उगवतो ना. या, तू म्हणतेस तर तसंही. शानू बेबी इज ऑलवेज राईट. जस्ट लाईक हर मॉमी. येस, ऑफ कोर्स. थँक्यू. थँक्यू. Oh my God! Oh my God! Cockroach! कुठे? Hey, baby, baby! बेटा. बेटा, बेटा! Oh my God! यस मैम. नहीं नहीं, तेरे से बात ही नहीं करनी. मैनेजर को बुलाओ, मैनेजर को बुलाओ. मैनेजर! येस मॅम. हे काय? हे बघा, कॉकरोच आहे, सूप मध्ये कॉकरोच आहे. अरे सॉरी काय? हा, अरे मी तुमच्या रेस्टॉरंटचं रेप्युटेशन ऐकून इथे आले आणि यु नो. नाही नाही शानू बेबी, आपण एक काम करूया, आपण सोशल मीडियावर हे सगळं टाकूया. हा, आणि मी मीडियाला फोन करते. येस. असं नका करू. माझ्या जॉबचा प्रश्न आहे. अरे तुमच्या जॉबचा प्रश्न आहे, पण माझ्या जीवाचा प्रश्न आहे. माझा जीव वगैरे गेला असता तर माय गॉड. स्टुपिड. हवं तर मी बदलून देतो. हा, आता तुम्ही दुसरं सूप द्याल, कॉम्प्लिमेंटरी जेवणही द्याल, होय की नाही? हो मॅम, हवं तर कॉम्प्लिमेंटरी लंच देतो मी. हो का? बरं, आता तुम्ही इतकं सांगताय तर ठीक आहे, पण लवकर जरा पाठवा. हा, लगेच आणून देतो. मेनू कार्ड पाठवा. वेटर, हा, सूप लेके जाओ. यातलं जुळं कुठे गेलं? आपल्या गप्पा ऐकायला थांबलो होते इथे. हो, काय मूर्खासारखं बोलताय? कॉकरोच थांबणार आहे का? पळून गेला असेल ते. तुम्ही जा ना, ऑर्डर द्या. की मी मीडियाला फोन करू का? नाही, नको मॅम. मी वेटरला पाठवून देतो, तुम्ही ऑर्डर द्या. जा लवकर. लगेच आणून देतो. हा, लगेच आणून द्या. जा, 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 पट 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 पट. मम्मा, कसली सॉलिड आहेस यार. मम्मा कोणाची? शानू बेबीची. बरं, तू एक काम कर, हॅव युअर लंच. हा, मी पटकन जाऊन येते. अरे कुठे चाललीस? मी पण येते. मग आपण दोघी नंतर लंच करू. जानू बेबी, आपल्या प्लॅन मध्ये तसं नाहीये. मी तुला आल्यावर सगळं सांगते. ओके, बाय बेबी. बाय मम्मा. हॅलो. हॅलो, मिस सुलू, सुलक्षणा, शानू बेबीची मॉमी. बोला, काय काम आहे? बाई 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 बाई, जिभेवर नेहमी तलवारच असते का ग तुझ्या?
कधीतरी माणसाने गोड बोला. तुमचं काम काय तेवढं बोला. ओके, मुद्द्याचं बोलते. शनायाची आई. घरीच आहात ना? हो. आम्ही पुणेकर मॅनर्स एटिकेट्स खूप पाळतो. मुंबईकरांना घरी येण्याआधी फोन करायचा असतो हे आम्हाला कळलंय, त्यामुळे मी फोन करून आले. बरं, घरी सगळे आहेत ना? नाना नानी, काका काकू, गुप्ते वगैरे सगळ्यांना बोलवलंय ना? तुम्हाला कसं कळलं? वान सगळे पुणेकर. आम्ही पुणेकर मनकवडे असतो. मुंबईकरांच्या मनात काय चाललंय ना ते आम्हाला बरोबर कळत. तुम्ही येणार होतात ना? कधी येते? अंधे दार उघडा, मी समोरच दिसे. नमस्कार नाना. नमस्कार नानी. अरे काकू, पाय वगैरे बरं आहे ना? काळजी घ्या. हा, नमस्कार. महाजनी. महाजनी काका नमस्कार. अरे वा, गुरुनाथराव पण आहेत का घरी आज? वा, छान छान. नमस्कार. सरिता ताई, तुमचं बीपी वगैरे नॉर्मल झालंय ना? नाही हो, काळजी घ्या हो, जरा भीती वाटते ना म्हणून. रेवती, दिसतेस तशी. काय दिसतंय? हेच करारी, डॅशिंग, एक नंबरची आगाऊ. त्यांचं काय चाललंय नेमकं? ऍक्च्युली तुम्हा सर्वांची मी माफी मागायला आले. अच्छा, म्हणजे तुम्हाला हे माहितीये की तुमच्या मुलीने एक सुखी संसार उद्ध्वस्त केलाय. झालं, परत तमाशा सुरू झाला. आता हे सगळं खापर माझ्यावर आणि शनायावर फोडणार आणि मोकळे होणार. ही बाईतरी कशाला आली इथे? हे बघा, तुम्ही तुमच्या मुलीची तरफदारी करणार नसाल, बाजू घेणार नसाल तर बोला. अजिबात नाही, मी असं काही करायला आले नाहीये. ऍक्च्युली मी खरं सांगायचं तर तुमच्या सगळ्यांची माफी मागायला आले, कारण माझ्या मुलीमुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. हो, मग याआधी बोलून गेलात ते काय होतं? तुम्हाला काय हवंय नक्की? सुख हवंय माझ्या मुलीचं आणि तुझंही राधिका. हे बघा सरिता ताई, मी माझ्या शनायाला गुरुपासून दूर करीन. आय प्रॉमिस. काल मी जे काही केलं ते फक्त तिच्यासाठी केलं. माझी शनाया वाईट नाहीये, पण हट्टी आहे. लहानपणापासून तिच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट झाली ना तर ती डोकं आपटून घेते आणि मग म्हणून हे सगळं केलं. नाही, बरोबर आहे. प्रत्येक आईचा आपल्या मुलावर जीव असतोच. जसं तुमचं राधिकावर आहे. आपल्या मुलाला कसं समजवायचं हे आपल्यालाच माहिती असतं ना नाना. सरिता ताई, मी माझ्या मुलीला समजवेन, पण माझ्या पद्धतीने. प्लीज प्लीज, मला तुमच्या सगळ्यांची हेल्प हवी आहे. म्हणजे काय हे चाललंय ते बघत राहू ग. उगाच वेळ काढते होती, बाकी काही नाही. एक मिनिट. मला असं वाटतंय की आपण थोडं यायचं ऐकून घेऊया. का राधिका, त्या का बोलत आहेत ते जर समजून घेऊया. हा, बोला. थँक्यू सरिता ताई, थँक्यू व्हेरी मच. आय प्रॉमिस
आय रिअली प्रॉमिस यू, मी माझ्या शनू बेबीला समजवेन. काय आहे की तिच्यावर काही जबरदस्तीने मी लादलं ना तर ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून गेली हो. म्हणून मला भीती वाटते. मी नक्की समजवेन तिला, पण प्लीज प्लीज तुम्ही तिला हर्ट करू नका, इतकंच म्हणणं आहे माझं. ती आम्हाला हर्ट करतेय का आम्ही तिला करतोय? नाही, तुमचं जर बोलून झालं असेल तर या तुम्ही. आणि फार ऐकून घेतलं तुमचं. हळूहळू तुम्ही आमच्यावरच आरोप करायला लागलात. सरिताताई प्लीज प्लीज, तुम्ही पण एक आई आहात. आपल्या लेकरासाठी एखाद्या आईचा जीव कसा तिळतिळ तुटतो हे तुम्हाला माहिती. प्लीज प्लीज, मी पाया पडते. असं नाही करायचं, असं नाही करायचं. पहा बरं, मी का म्हणत आहे, तुम्ही सुनेपासून आणि माझ्या लेकरापासून तुमच्या मुलीला जर का दूर घेऊन जात असाल तर मी थोडा वेळ देते तुम्हाला, घ्या. आपण तिला यांच्यापासून दूर घेऊन जायचं बरं. हो हो, थँक्यू थँक्यू सरिताताई, तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही महान आहात, तुम्ही थोर आहात. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. खूप उपकार झाले हो, तुम्ही सांभाळा. थँक्यू. हा तर माझा पहिला डाव. आता बघ काय करते ही शनू बेबीची आई. शनाया असून येते तिची आई. मी कुठलाच डाव चालू देणार नाही. माफ करा म्हटलं की झालं, तिच्या मुलीला लगेच सगळ्यांनी माफ करून टाकायचं. तसं नाही बरं रेवती, ती पण आई आहे का नाही? मला समजू शकते आईचं दुःख का असते. तिने वेळ मागितला का नाही तर म्हटलं देऊन देऊया बा वेळ का. नाही, पण सरिताताई, भावनेच्या भरात जाऊन तुम्ही फार चुकीचं बोललात. आता या सगळ्या गोष्टीचा ती बाई गैरफायदा घेणार नाही कशावरून? आई, तुमच्यात जो चांगुलपणा आहे ना तो इतरांमध्ये असतोच असं नाही ना. आणि त्याबरोबर आईंच्याच पाया पडल्या, कारण त्यांना माहिती आपण कोणी भीक घालणार नाही. काय गुरुनाथ, काय तुम्ही माझ्याकडे काय बघताय असं? काय या सगळ्याला मीच रिस्पॉन्सिबल आहे का? अहो, ती बाई आली काय गेली काय मला काही माहिती नाही. हा प्लीज, माझा याच्याशी काही संबंध नाहीये. ठीक आहे, पण आता पुढे काय करायचं हे तर ठरवायला हवं ना. हिच्या मागावर माणसंच लावतो. अहो पण त्यांनी काय होणार आहे? आता तरी आपल्याला या बाईचा काही अंदाज येत नाहीये, खरं आहे ना? अंदाज कशाला यायला हवा? जसा माणसाचा चांगुलपणा जात नाही तसा वाईटपणाही जात नाही. नाही, यामागे तिचा काहीतरी हेतू आहे. ही अशी अचानक कशी काय बदलली? एकदा माफी वगैरे मागितली तिने? माझा तरी त्यांच्यावर अजिबात विश्वास बसलेला नाही. नाही, आणि हिला स्वतःच्या मुलीला सुधारायचंय ना, मग आपली मदत काय मागते ही? काही नाही, मुद्दाम आपल्याला दाखवण्यासाठी. बघा मी माझ्या मुलीला कशी सुधारते. मग काय, स्वतःच्या घरी सुधार म्हणून दोन त्याच्या कानाखाली वाजवून म्हणजे बरोबर टाळ्यावर येईल डोकं. नाही, पण कसं आहे, कधी कधी साम दाम दंड भेद हे वापरून सुद्धा काही लोक कधीच बदलत नाही का? सरिताताई, उगाच त्या बाईला तुम्ही संधी दिली तर. जाऊ द्या ना वहिनी, अमल का पाहिजे? बस ती भयाड माझ्या राधिकाच्या आणि गुरुच्या संसारातून दूर झाली पाहिजे, आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत का नाही? ते तर लग्न करायचं म्हणते, मी तर लग्न करूच देणार नाही ना. मला तर तेच पाहिजे, शान्याचं आणि गुरुचं लग्न झालं नाही पाहिजे. आणि त्यासाठी एवढं सगळं चाललंय का नाही?
नाही पण सरिताताई, नको त्या चुका आपल्या हातून व्हायला नकोत. या बाईच्या मनात काय ना काही कळतच नाही. नाही, मला छडा लावलाच पाहिजे. या शनायाच्या आईच्या मनात नक्की काय.